चला तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत फक्त आणि फक्त अर्धा कप पोह्यांपासून मजेदार असा क्रिस्पी नाश्ता। तर फक्त अर्धे कप पोहे वापरून तुम्ही एवढा मजेदार नाश्ता करू शकता। तर बघा, हा नाश्ता खायला पण खूप टेस्टी लागते। हा नाश्ता लहान मुलांना पण खूप असा आवडतो। तर बघा, आधी मी इथं अर्धा कप पोहे घेतलेले आहे। तर आता हे पोहे आपल्याला असे साफ करून घ्यायचे आहेत। तर हे पोहे मी साफ करून घेतलेले आहेत आणि 2 इथं मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। आता या बटाट्याची वरची साल आपल्याला काढायची आहे। तर मी इथे हे बटाटे सोलून घेत आहे। तर एवढा सोपी आणि एवढा कमी वेळेत बनणारा हा नाश्ता खायला पण खूप टेस्टी लागतो। तर बघा, मी इथे 2 बटाटे असे सोलून घेतलेले आहे। त्याचे वरचे असे साल काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हे अर्धा कप पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहे। तर हे पोहे मी आधीच साफ करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता, यामध्ये काहीच नाही। तर हे पोहे आपल्याला 2-3 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। असे व्यवस्थित पूर्ण असे पोहे धुवून, म्हणजे सगळं याचं जे खराब पाणी ते सगळं असं बाहेर निघालं पाहिजे। हे पोहे असे 2-3 पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर आता आपण इथं 2 बटाटे घेतलेले आहेत। तोपर्यंत पोहे 5 मिनिटं रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचे। तर हे बघा, आता आपण हे बटाटे असे बारीक कापून घ्यायचे आहेत। या बटाट्याचे असे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत चाकून। असे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत। तर हे बटाटे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नंतर पण काप केल्यानंतर पण आपल्याला धुवूनच घ्यायचे आहे। आता हे धुतलेले पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि हे बटाटे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते पण या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी, अर्धा ग्लास पण कमी, थोडंसं पाणी टाकायचं, किंचित बेटर चांगले। तर बघा, हे मी ग्राइंडर करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे याचं बेटर असं झालेलं आहे। तर आता आपल्याला हे बेटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व बेटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर ॲड करायचा आहे या बेटरमध्ये। हा कोथिंबीर आणि 1 चम्मच जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि 1 टेबलस्पून सोडा घालून घ्यायचा आहे। आणि या बेटरमध्ये 4 चमचे गव्हाचे पीठ ॲड करायचं आहे। तुम्ही इथं मैदा पण वापरू शकता। आता यामध्ये थोडं पाणी मिक्स करून हे मिश्रण असं हाताने फेटून घ्यायचं आहे। तर बघा, इथं हे मिश्रण कसं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर हा नाश्ता खायला इतका टेस्टी आणि करायला एवढा सोपे आहे। तर लहान मुले तर हा नाश्ता खूपच आवडीने खातात, लहानापासून मोठ्यापर्यंत एवढा टेस्टी आणि भन्नाट नाश्ता आहे।
तर आलू आणि पोहे तर आपल्या सर्वांच्या घरी अवेलेबल असतातच. तर फक्त आणि फक्त अर्धा कप पोह्यांपासून एवढा टेस्टी नाश्ता. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये या मिश्रणाचे पकोडे असे तळून घ्यायचे. आणि हे पकोडे मीडियम आचवर असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे. तर याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे. तर बघा, हे लगेच टाकल्याबरोबर लगेच असे फिरवायचे नाही, कारण की ते एकामेकाला चिटकतात. तर त्यामुळे आधी गॅसचा लो असा फुल ठेवायचा आणि नंतर मग असा मीडियम करायचा. तर आता याला चांगला सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही, हे आपले पकोडे तळून झालेले आहेत. बघा, याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर मी तुम्हाला पूर्ण पकोडे तळल्यानंतर कसे दिसतात ते पण दाखवणार आहे. तर हे मागचे थोडे राहिले होते ते तळून घेत आहे मी. तर आधी मी तळून घेतलेले आहे. तर खूपच छान झालेले आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे त्याला. तर तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पी अर्ध्या कप पोह्यांपासून आपले पकोडे तयार झालेले आहेत. तर बघा, ते पण एकदम कमी वेळेत.